शेतकरी मित्रांनो नमस्कार. कांदा व लसूण शेतीशी संबंधित काही महत्त्वाच्या बातम्या आणि महत्त्वपूर्ण माहितीसह समस्यांच्या अचूक निराकरणासाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत शेतकऱ्यांचा साथीदार कांदा व लसूण समाचार. कांदा व लसूण समाचारच्या या 31व्या अंकामध्ये मी डॉक्टर राजीव काळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विस्तार, कांदा व लसूण संशोधन संचालनालयाच्या वतीने आपणा सर्वांचं स्वागत करतो. चला तर या अंकाची सुरुवात करूयात कृषी सल्ल्याने आणि जाणून घेऊयात कांदा उत्पादन व्यवस्थापनाबद्दल. कांद्याचे पीक सध्या वाढीच्या अवस्थेत असून या काळात योग्य काळजी घेतल्यास दर्जेदार उत्पादन मिळू शकते. पुनर्लागवडीनंतर 15व्या, 30व्या आणि 45व्या दिवशी उर्वरित नत्राची 90 किलो प्रति हेक्टर मात्रा 3 समान भागात विभागून द्यावी. पुनर्लागवडीनंतर 45, 60 आणि 75 दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्ये जसे लोह, झिंक, मॅग्नीज, तांबे, बोरान याचे मिश्रण 5 मिली प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी. पिकाच्या लागवडीनंतर 40 ते 60 दिवसांनी हलकी खुरपणी करणे गरजेचे आहे. यामुळे जमिनीतील हवा खेळती राहते आणि कांद्याच्या गाठींची किंवा कंदांची डेव्हलपमेंट चांगली होऊन उत्पादन वाढते. शेतकरी मित्रांनो, आजच्या सविस्तर चर्चेमध्ये आपण डॉक्टर शरयू देशमुख यांच्याकडून जाणून घेणार आहोत कांदा लागवडीतील सुधारित पद्धतींसाठी माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शरयू देशमुख. आजच्या सविस्तर चर्चेमध्ये आपण जाणून घेणार आहोत कांदा लागवडीतील सुधारित पद्धतींसाठी माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर. भारतीय कृषी अनुसंधान परिषद कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयाचे काम केवळ नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यापुरते मर्यादित नाही, तर ते तंत्रज्ञान योग्य वेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. यामुळे तुमच्या शेतावरील खर्च कमी होऊन नफा वाढविण्यास मदत होईल. आजच्या या डिजिटल युगात तुमच्यापर्यंत अचूक माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही विविध माध्यमांचा प्रभावीपणे वापर करत आहोत. चला तर मग जाणून घ्या ही विविध माध्यमे ज्याद्वारे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचविली जाते. तंत्रज्ञानाच्या प्रसाराच्या या प्रवासात सोशल मीडिया हे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. संस्था फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमच्याशी सतत जोडलेली असते आणि याद्वारे कांदा तसेच लसणाच्या नवीन जाती, पिकांवरील रोग आणि कीड व्यवस्थापनाची अचूक माहिती फोटो व व्हिडिओजच्या स्वरूपात नियमितपणे शेअर केली जाते. यामुळे विशेषतः तरुण शेतकरी बांधवांना शेतीची शास्त्रीय माहिती मिळणे आणि ती प्रत्यक्ष अंमलात आणणे अगदी सोपे झाले आहे. संस्थेचा इंस्टाग्राम ID ICR_DOGR हा असून नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही तिथे नक्की फॉलो करा. सोशल मीडिया सोबतच शेतकऱ्यांशी थेट आणि जलद संवाद साधण्यासाठी संस्थेने 160 पेक्षा जास्त व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत, ज्याद्वारे आमच्यासोबत 13,000हून जास्त शेतकरी जोडले गेले आहेत. या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून हवामान अंदाज, पिकावरील रोगांची पूर्वसूचना आणि प्रत्यक्ष शास्त्रज्ञानांचा मोलाचा सल्ला हा नियमितपणे दिला जातो. माहिती तंत्रज्ञानाचा असाच वापर करत संस्थेने ICR_DOGR या नावाने स्वतःचे YouTube चॅनल देखील सुरू केले आहे, जिथे कांदा आणि लसूण लागवडीपासून ते काढणीपर्यंत सर्व आधुनिक तंत्रज्ञानाची सविस्तर व्हिडिओज आपल्याला उपलब्ध मिळतात. या चॅनलच्या माध्यमातून शेतीमधील तांत्रिक माहिती सोबतच संस्थेमध्ये होणाऱ्या विविध घडामोडींची माहिती देखील संस्थेद्वारा दिली जाते. याच तंत्रज्ञानाच्या प्रवासात पुढे संस्थेने ओनियन क्रॉप ॲडवायझर आणि गार्लिक क्रॉप ॲडवायझर ही 2 ॲप्लिकेशन्स देखील विकसित केली आहे, ज्यामध्ये खतांचे योग्य नियोजन, रोगांची अचूक ओळख आणि आपल्या भागासाठी योग्य जातींची निवड कशी करावी याची पूर्ण माहिती शास्त्रज्ञांद्वारा दिली जाते. अधिक सविस्तर माहितीसाठी संस्थेची वेबसाईट www.dogr.res.in हा तर माहितीचा मोठा खजिनाच आहे, जिथे आपल्याला संस्थेच्या सर्व संशोधन आणि नवीन योजनेची माहिती सहजपणे उपलब्ध होते. केवळ डिजिटल माध्यमांवरच न थांबता संस्था कांदा लसणाच्या विविध जाती, साठवणूक चाळी, बीज उत्पादन आणि आधुनिक यंत्रांची माहिती देणारी छोटी पुस्तके व घडापत्रिका देखील प्रकाशित करते. विशेष म्हणजे कांदा लसणाची सुधारित शेती यासारखी पुस्तके मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा 3 भाषेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्था केवळ माहिती देऊन थांबत नाही, तर इथले शास्त्रज्ञ
प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन नवीन तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके करून दाखवतात आणि खतांची नियोजन, प्रक्रिया, मूल्यवर्धन तसेच मार्केटिंग या विषयांवर नियमितपणे प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. यासोबतच संस्थेचे शास्त्रज्ञ स्वतः शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पिकांची माहिती देतात आणि तिथेच योग्य मार्गदर्शनही करतात. शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी संस्थेचे शास्त्रज्ञ आकाशवाणी, दूरदर्शन आणि वर्तमानपत्रांसारख्या माध्यमांचाही प्रभावीपणे वापर करतात. तसेच विविध कृषी प्रदर्शन आणि किसान मेळाव्यामध्येही संस्थेचा सहभाग असतो. थोडक्यात सांगायचं तर डिजिटल साधने, पुस्तके, प्रशिक्षण आणि थेट संवाद या सर्वांच्या मदतीने संचालनालय प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कटिबद्ध असून प्रत्येक कांदा लसूण उत्पादक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगती पथावर जावा हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, चला आता जाणून घेऊयात संस्थेच्या काही महत्त्वाच्या बातम्या. 11 ते 12 डिसेंबर 2025 रोजी संचालनालयात कांद्याची सुधारित लागवड पद्धती या विषयावरती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम इंडोगल क्रॉप सायन्स लिमिटेड यांच्या प्रायोजकत्वाखाली घेण्यात आला. 10 ते 12 डिसेंबर 2025 दरम्यान संचालनालयातील ABI आणि ITMU केंद्राच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण कांदा बियाणे उत्पादन व बियाणे प्रमाणीकरण मानके या विषयावरती उद्योजकता विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 10 ते 14 डिसेंबर दरम्यान ICRDOJARने किसान प्रदर्शनात सहभाग घेतला असून या प्रदर्शनात संस्थेने विकसित केलेल्या विविध अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यात आले. शेतकरी बंधूंनो, आता वेळ झाली आहे प्रश्न आणि उत्तराची. मध्य प्रदेशातील मंदसौर तालुक्यातील शेतकरी श्री राम ठाकूर यांनी व्हॉट्सअपवरती प्रश्न विचारला की संचालनालयाच्या विकसित केलेल्या गार्लिक क्रॉप ॲडवायझर हे ॲप कसे इन्स्टॉल करावे. संचालनालयाने विकसित केलेले गार्लिक क्रॉप ॲडवायझर हे ॲप लसूण उत्पादकांसाठी एक डिजिटल मार्गदर्शकासारखे काम करते. हे ॲप इन्स्टॉल करणे अतिशय सोपे आहे. तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअर उघडा. वरती सर्च बारमध्ये गार्लिक क्रॉप ॲडवायझर असे टाईप करा. लसणाचा लोगो असलेले अधिकृत ॲप गार्लिक क्रॉप ॲडवायझर नावाने निवडा आणि त्यानंतर इन्स्टॉल बटनावरती क्लिक करून हे ॲप डाउनलोड करा. डाउनलोड झाल्यावरती ते उघडून त्यामध्ये तुमची माहिती भरून त्याची नोंदणी करा. यानंतर तुम्ही त्यामध्ये मार्केट, हवामान आणि कीड व रोग व्यवस्थापन, खत व्यवस्थापन तसेच सुधारित जातींची ओळख या संदर्भात सर्व माहिती तुम्ही यामध्ये पाहू शकता. तर शेतकरी बंधू भगिनींनो, कांदा व लसूण पिकाशी निगडीत समस्या सोडवण्यासाठी आपण संस्थेच्या व्हॉट्सअप आणि फोनवरती संपर्क साधू शकता. त्यासाठी संस्थेचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8459715576. संस्थेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या अंकामध्ये इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नवीन अंकात, नवीन तंत्रज्ञान, नवीन घडामोडी तसेच तुमच्या समस्यांचे समाधान घेऊन. तोपर्यंत नमस्कार. जय किसान, जय विज्ञान.